यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती या अभ्यासकेंद्रात तृतीय वर्ष बी एच्या वर्गात शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक दीपक गाडवे मराठी विषयाच्या या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो. MER 253 या विषयाचा जो कोड आहे त्याचे नाव आहे बालसाहित्य. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही BAच्या मराठी विषयाच्या विशेष पदवीसाठी प्रवेश घेतलेला आहे. विशेष स्तरावर एखाद्या विषयाचा अभ्यास करावयाचा असतो तर त्या विषयाची एक प्रदीर्घ असणारी परंपरा आपणास समजावून घ्यावी लागते आणि त्या परंपरेत काही सिद्धांत असतात, काही पद्धती असतात, काही तंत्रे असतात आणि त्यात सातत्याने भर पडत असते. तुमच्या अभ्यासक्रमात वाङ्मयाच्या अभ्यासाच्या अशा वेगवेगळ्या सिद्धांतांचा समावेश केलेला आहे. आपण नेहमी आनंद मिळवण्यासाठी ललित साहित्याचे, कथा कादंबऱ्यांचे वाचन करत असतो. हा आनंद ही पुस्तके वाचनातून आपणास देत असतात. परंतु ह्याखेरीज ह्या वाङ्मयातून कोणत्या सामाजिक प्रश्नांची हाताळणी झाली आहे, माणसाचा कोणता संवेदनभाव प्रकट झाला आहे, कोणती जीवनमूल्ये लेखनाचा आधार होतात, ह्या सर्वांचा तुम्हाला शोध घेता आला पाहिजे. त्या वाङ्मय प्रकाराचा आशय आणि अभिव्यक्तीची परंपरा निर्माण झालेली असते. प्रयोगशील लेखक ह्या परंपरेवर कलम करून काही नवीन संकेत निर्माण करीत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या BAच्या अभ्यासक्रमात परीक्षा कशी द्यायची याच्या मार्गदर्शक सूचना तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या आहेतच. अंतर्गत प्रश्न आणि सरावासाठी स्वाध्याय दिलेले आहेत, ते तुम्हाला सोडवता येतीलच. BA मराठी विषय विशेष पदवी संपादन करत असताना तुम्हाला मराठी विषयाच्याच एकूण 6 विषयांचा अभ्यास करावयाचा आहे आणि त्यातीलच एक असणारा बालसाहित्य MER 253 हा अभ्यास देखील आपणास करावयाचा आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला वेगवेगळे घटक या ठिकाणी अभ्यासावयाचे आहेत. त्यापैकी पहिला जो घटक असणार आहे तो बालसाहित्याचे स्वरूप, त्यानंतर बालसाहित्याची वैशिष्ट्ये, बालसाहित्याचे प्रयोजन, बालमानसशास्त्र, बालसाहित्याचे प्रकार, बालसाहित्याचा इतिहास, असा वेगवेगळ्या अंगाने आपणास बालसाहित्याचा अभ्यास या ठिकाणी करावयाचा आहे. चला तर मग आपण सुरुवातीचा जो पहिला घटक आहे तो अभ्यासायला सुरुवात करू. पहिल्या घटकाचं नाव आहे बालसाहित्याचे स्वरूप. पाहता, हा घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला बालसाहित्य म्हणजे काय हे समजणार आहे. त्याचबरोबर बालसाहित्याचं नेमकं स्वरूप काय आहे हे सुद्धा आपणास त्यामुळे स्पष्ट करून सांगता येईल. बालसाहित्याची व्याख्या आपणाला समजणार आहे. चला तर मग सुरुवातीला प्रस्तावना पाहूया. खरं तर गेल्या काही वर्षात बालसाहित्याचे एक मोठेच दालन मराठी साहित्याच्या प्रांतामध्ये उघडलं गेलेलं आहे आणि या दालनात प्रवेश करण्यापूर्वी बालसाहित्य म्हणजे काय, बालसाहित्याचे स्वरूप कसे असते हे समजावून घेणं आवश्यक आहे. जसे मोठ्या माणसांना स्वतंत्र अस्तित्व असतं, स्वतंत्र ओळख असते, तसंच लहान मुलांना देखील स्वतंत्र अस्तित्व आहे. जगाकडे बघण्याचा विशिष्ट दृष्टिकोन लहान मुलांचा जरी तयार झालेला नसला तरी जग जाणून घेण्याची विलक्षण चौकस बुद्धी, विलक्षण जिज्ञासा त्यांच्यामध्ये असते. कदाचित विशिष्ट दृष्टिकोन तयार न झाल्यामुळेच ते कुठल्याही गोष्टीला पूर्वग्रहरहित दृष्टिकोनातून बघत असतात. अशा वेळी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी बालसाहित्याची गरज असते. माणूस हा त्याच्या बालपणी सगळ्यात जास्त ग्रहणशील असतो. त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण लहानपणापासूनच सुरू होत असते. या जडणघडणीत आई, वडील आणि गुरु यांचा फार मोठा वाटा असतो. त्यांच्या वयाची पहिली काही वर्ष मौखिक परंपरेतून ज्ञान ग्रहण करण्यात जातात. लोकांचं ऐकून मुलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतात. लोकांचं पाहून त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात.
मूल जन्माला आल्यानंतर रंगांच्या छटा बघणं, तोंडातून विविध आवाज निर्माण करणं आणि असे वेगवेगळे आवाज निर्माण करून इतरांचं लक्ष कसं वेधता येईल याकडे त्या मुलांचा प्रयत्न असतो. जिभेने चव बघणे, अशा अनेक प्रकारांनी भोवतालच्या परिसराचं ज्ञान ते मिळवू लागतात. आपल्या शरीराचे ज्ञानही त्याला हळूहळू व्हायला लागते. आपल्याच हाताने एखादी वस्तू उचलून आपल्याला तोंडापर्यंत नेता येते, हा त्याच्या दृष्टीने एक मोठाच आणि आश्चर्यचकित करणारा अनुभव असतो. आईच्या प्रेमाचे शब्द कानावर पडत असतात. अंगाई कानावर पडते. मौखिक परंपरेतून त्या मुलाचं शिक्षण इथंच सुरू होतं. या अवस्थेत बडबड गीतांचा फार मोठा सहभाग त्याच्या दोन्ही शिक्षणामध्ये असतो. आडुगलं मडुगलं, सोन्याचं कडुगलं, रुपयाचा वाळा, तान्या वाळा, तीट टिळा, अशा काही बालगीतांमधून किंवा चिमुरड्याच्या तळहातावर तर्जनीचं बोट ठेवत, इथे इथे बैस रे मोरा, इथे इथे बैस रे मोरा, बाळ घालते चारा, चारा खा पाणी पी, बाळाच्या डोक्यावरून भुर्र उडून जा. अशा काही गमतीशीर बालगीतांमधून डोक्यावरून भुरकन उडून जाण्याची क्रिया, भुरकन हा शब्द कुठेतरी त्याच्या बालमनामध्ये तो बिंबवला जातो. बडबड गीतं असतील, शिशुगीतं असतील, ही ऐकतच मोठं होणारं ते बाळ हळूहळू विविध वस्तूंचा, सजीव निर्जीव गोष्टींचा त्या ठिकाणी अभ्यास करत असतं. कधी त्याला लिंबोणीच्या झाडामागे लपणारा आणि हळूच बाहेर येणारा वाटवा चांदोबा दाखवला जातो. कधी काऊचिऊ असे कसे हळूच दाना टिपून उडून जातात हे दाखवले जाते. तर कधी येरे येरे पावसा म्हणत आकाशातून अचानक पडणाऱ्या पावसाची ओळख करून दिली जाते. आणि असं हे बालसाहित्य विस्तृत आणि व्यापक आहे. आणि मग या बालसाहित्याचं स्वरूप एक मराठी विषयाचा TYBAचा विद्यार्थी म्हणून आपणाला असलं पाहिजे. चला तर मग बालसाहित्य म्हणजे काय या ठिकाणी आपण समजावून घेऊया. खरं तर बालसाहित्याची नेमकी व्याख्या करणं तसं अवघड आहे आणि या संदर्भात देशी असतील विदेशी असतील बालसाहित्यकारांनी किंवा बालसाहित्याविषयी चिंतन करणाऱ्या पुष्कळ लोकांनी वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. मराठी बालवाङ्मय स्वरूप आणि अपेक्षा या पुस्तकात डॉक्टर सुलभा शहा यांनी काही विचारांचा परामर्श घेतलेला आहे. इंग्रजी लेखक लिलियन स्मिथ बालवाङ्मयासंबंधी आपले विचार मांडताना लिहितात, मुलांसाठी जी पुस्तके लिहिली जातात ती सर्व म्हणजे बालवाङ्मय नव्हे. मोठ्यांची मुलांच्या वाङ्मयाबद्दलची कल्पना लहानांच्या कल्पनेशी जुळतेच असे नाही. मोठ्यांचा छोटा अवतार म्हणजे मूल अशी काहींची आगळी समजूत असते. मोठ्यांची छोटी आवृत्ती म्हणजे मूल ही कल्पना गैरसमजुतीवर आधारलेली आहे. कारण मुलांच्या आयुष्याचा अनुभव हा मोठ्यांच्या आयुष्याच्या अनुभवापेक्षा काहीतरी वेगळाच असतो. मुलांचे जगच वेगळे असते, ज्यामध्ये त्यांची जीवनमूल्ये ही मोठ्यांच्या जीवनमूल्यांपेक्षा निश्चितपणे वेगळी असतात. आणि म्हणूनच बालसाहित्याची व्याख्या करणं या ठिकाणी वाटतं तितकं सोपं नाही. तरी देखील एक अभ्यासक म्हणून TYBAचा विद्यार्थी म्हणून आपणाला बालसाहित्य म्हणजे काय हे समजून घेता आलं पाहिजे, ते आपणास सांगता देखील आलं पाहिजे. बालसाहित्याच्या लेखिका मालतीबाई दांडेकर यांच्या मते बालमनाला स्पर्श करणारी, नीट ऐका, बालमनाला स्पर्श करणारी आणि त्यांच्या जीवनावर सुसंस्कार करणारी स्फूर्तिदायक रचना म्हणजे बालवाङ्मय किंवा बालसाहित्य. ही व्याख्या मालतीबाई दांडेकर यांची आहे. त्याचबरोबर इतरही काही विचारवंतांनी अभ्यासकांनी बालसाहित्याच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत. या सर्व व्याख्यांचा किंवा बालवाङ्मयाचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या विचारांचा मागोवा घेतला असता बालसाहित्याचे स्वरूप स्पष्ट करणे अवघड आहे हे समजते. नुसते सोप्या भाषेत लिहिले की बालसाहित्य होत नाही. कारण मुलांना आपल्या भोवतालच्या परिसराची ओळख करून देताना त्या मुलांचे भाषेविषयीचे ज्ञान वाढवणे, त्यांचा शब्दसंग्रह वाढवणे हे देखील तितकंच आवश्यक आहे ना. लहान मुलांना जगाबद्दल, आसपास घडणाऱ्या लहानशा घटनेबद्दल सुद्धा अतिशय कुतूहल असते. त्यांच्या चिमुकल्या मेंदूत प्रश्नच प्रश्न असतात. कधी ते सृष्टीच्या घडामोडींबद्दल असतात. पाऊस कसा पडतो, चांदोबा कधी छोटा कधी मोठा का होतो, मुंग्यांची रांग कुठे जाते, दिवसा दिसणारा सूर्यमामा रात्री कुठे जातो, अशा नानाविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यासाठी आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करावा लागतो.
कधी भोवतालच्या परिसरात विविध प्राणी दिसतात, विविध आकारांचे वेगवेगळे आवाज काढणारे पशुपक्षी मुलांना आकर्षून घेत असतात. तुडतुड उड्या मारत जिकडे तिकडे धावणारी, मध्येच बे करणारी बकरीची पिल्लं, लोकरीच्या गोंड्यासारखी दिसणारी कुत्र्यांची पिल्लं, खिडकीच्या गजावर बसून इकडे तिकडे पाहत चिवचिव करणारी, मध्येच एखाद्या धान्याच्या कणाला टोच मारणारी चिमणी, शेपटी फटकारत माशा उडवणाऱ्या गायी, त्यांचं ते मान उंच करून आपल्याकडे गळ्यावरून हात फिरवून घेणं, हे सगळं लहान मुलांच्या दृष्टीनं अद्भुत असतं. त्यांच्या दृष्टीने ते विलक्षण असतं. आणि या पक्ष्यांशी प्रत्यक्ष ओळख होतानाच विविध गाणी त्यांच्याविषयी माहिती देतात. पहाट झाली सांगतं कोण, कुकूच कोंबडा आणखी कोण, उठा उठा लवकर सांगतं कोण, विठू विठू पोपट आणखी कोण, ताजं ताजं दूध देतं कोण, गोठ्यातली हम्मा आणखी कोण. अशा बालगीतांमधून त्यांना पशुपक्ष्यांविषयी ओळख करून दिली जाते. त्याचबरोबर कवयित्री आसावरी काकडे यांचं एक सुंदर बालगीत आहे पहा, की मुंगी आणि कबुतराची जी गोष्ट आहे आपण लहानपणी ऐकलेली, त्या गोष्टीवर आधारित ते गाणं आहे. नदीच्या काठावरून एक मुंगी चालली, तुरु तुरु चालताना पाय घसरून पडली, खोल पाण्यात पडल्यावर घाबरा झाला जीव, कबूतर पाहत होतं त्याला आली कीव. अशी रंजक पद्धतीने तीच गोष्ट त्यांनी बालगीतामध्ये सादर केलेली आहे. आणि त्या बालगीतामधून त्यांना ती गोष्ट सांगण्याचा मुलांना प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे सृष्टीतील घडामोडी, मानवेतर प्राणी, माणसांचं जग, याबरोबर माणसातला व्यापार, देवघेव, हेही मुलांना कळून घेणं आवश्यक आहे ना. मदत कशी केली जाते, मदतीची परतफेड कशी करावी. सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात टी व्हीवरच्या विविध वस्तूंच्या आकर्षक जाहिरातींची रेलचल, त्यावरची बक्षिसांची खैरात, यामुळे मुलांना वस्तू आणि त्यांची किंमत याविषयी लहान वयातच खूप समज आहे. लहान मूल आईबरोबर दुकानात जाते, आईने एखादी वस्तू घेतली, पैसे दिले, दुकानदाराने उरलेले पैसे दिले, ही सगळी घटना मूल निरखून पाहते, त्याचं निरीक्षण करते. परत कधीतरी आईने एखादी वस्तू घेतली, नेमके पैसे दिल्यामुळे दुकानदाराने पैसे परत केले नाहीत, की ते मूल निरागसपणे विचारते, आई आपण त्यांना पैसे दिले तरी त्यांनी काहीच पैसे आपल्याला दिले नाहीत. आई मग पैशांचा, वस्तूंचा परस्पर विनिमय कसा असतो ते मुलाला सोप्या भाषेत समजावून सांगते. कधी कधी वजाबाकीसारखा प्रकार एखाद्या बालगीतातून त्या मुलाला कसा समजावून सांगता येईल पहा. 10 बाई चिमण्या भारी चिव चिव, 10 बाई चिमण्या भारी चिव चिव, एक गेली उडून राहिल्या 9, एक गेली उडून राहिल्या 9. अशा प्रकारच्या बालगीतांमधून मुलांना आपण ज्ञान त्या ठिकाणी देत असतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, बालसाहित्याचं स्वरूप. खरं तर बालसाहित्याचं स्वरूप समजावून घेणं TYBAचा विद्यार्थी म्हणून, एक अभ्यासक म्हणून आपणासाठी महत्त्वाचं आहे. बालसाहित्य कशाला म्हणतात, बालसाहित्य म्हणजे काय, ते आत्ताच आपण वेगवेगळ्या व्याख्यांमधून, वेगवेगळ्या विचारवंतांच्या विवेचनावरून लक्षात घेतलेलं आहे. बालसाहित्याची व्याख्या तयार झाली, पण आता बालसाहित्याचं स्वरूप समजावून घेणं गरजेचं आहे. बालसाहित्याचं स्वरूप समजावून घेताना बालसाहित्यामध्ये नेमकं काय असलं पाहिजे, याचा थोडक्यात या ठिकाणी आढावा घेणार आहे. सुरुवातीचा मुद्दा, कथानक. बालसाहित्याचे स्वरूप हे कथात्मक किंवा नादरम्य असते. गोष्ट ऐकायला कोणाला आवडत नाही. लहान मुलं तर गोष्टीसाठी मोठ्या माणसांचं सगळं ऐकायला तयार होतं. त्यामुळे बालसाहित्याचे अंतरंग कथारूपच असते. नाटुकले असो, संगीतिका असो, पुष्कळदा अशा गोष्टी सांगितल्या जातात. उदाहरणार्थ, 2 बोक्यांनी आणला हो आणला चोरून लोण्याचा गोळा, किंवा एक कोल्हा बहु भुकेला फार होता कावला, एक तुकडा परीन त्याला खावयासी गावला. कुठल्याही साहित्यकाप्रमाणे बालसाहित्यकारही जीवनाची एक अनुभूतीच बालकांपुढे मांडत असतो. आणि त्यामुळे बालसाहित्यामध्ये कथा असते, कथानक असते, आणि ते कथा त्या ठिकाणी पुढे रंगवत कथा रंजक करत करत ते बालसाहित्य असेल, बालगीत असेल, बडबडगीत असेल, शिशुगीत असेल, ते मुलांपुढे त्या ठिकाणी सादर केलं जातं. म्हणजे बालसाहित्यामध्ये कथानक हा घटक फार महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा जो घटक आहे, वातावरण निर्मिती. पहा, बालसाहित्यात जी वातावरण निर्मिती असते ती बालसाहित्यामध्ये किंवा त्या बालगीतांमध्ये जी वर्णनं आलेली असतात, त्या वर्णनांमुळे खरं तर बालसाहित्यामध्ये वातावरण निर्मिती होत असते. कधी एखाद्या सुंदर स्थळाचे वर्णन
हिरवेगार लुसलुशीत गवत, वाऱ्याच्या गार झुळका, झाडांची थंडगार सावली, कोकिळेचे गोड गायन, समोर स्वच्छ पाण्याचे तळे, असे सर्व आपल्या इंद्रियांना सुखद वाटणारे वर्णन केले जाते. आणि तसेच भयप्रद गोष्टींचे वर्णनही त्या प्रमाणातच केले जाते. जसं की राक्षस, त्याचे सुपासारखे कान, काळा कुट्ट आगडबंब देह, नांगराच्या फाळासारखे दात, वाटीसारखे मोठे लालबडक डोळे, अशा वर्णनातून भयदायक वातावरण रंगत असते. सुंदर किंवा भयप्रद गोष्टीखेरीज हे वर्णन एखाद्या विनोदी गोष्टीचेही असू शकते. जसं की विदूषकाच्या माकडचेष्टा, भित्र्या ढेरपोट्या, दुष्ट सावकाराची फजिती, अशा वेगवेगळ्या बालसाहित्यामधून त्या ठिकाणी वातावरण निर्मिती आलेली आहे. म्हणजे बालसाहित्यामध्ये जसं कथानक महत्त्वाचं आहे, तशी वातावरण निर्मिती देखील महत्त्वाची आहे. त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे, पात्र योजना. पात्र योजना बालसाहित्यामध्ये आपल्याला पात्र त्या ठिकाणी योजावी लागतात. कॅरेक्टर. बालसाहित्यातली पात्र ही खरं तर बहुधा सुष्ट वा दुष्ट असतात, चांगली किंवा वाईट असतात, आवडती किंवा नावडती असतात, सुंदर अथवा कुरूप असतात. ती चांगली किंवा वाईट कृती करत असतात. ती एकतर कथानकाला मदत करत असतात किंवा त्यांच्या वाटेने त्या ठिकाणी कथानक जात असतं. प्रत्यक्ष जीवनात आपल्याला असे दिसत नाही. एखादी व्यक्ती काही प्रसंगी चांगली वागते, काही प्रसंगी विचित्र वागते. पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट व्यक्ती नसतेच दैनंदिन जीवन व्यवहारामध्ये. पण बालसाहित्यामध्ये मात्र एक विशिष्ट व्यक्ती ही चांगलीच आहे आणि एक विशिष्ट व्यक्ती ही वाईट आहे, अशी पात्र दाखवावी लागतात. आणि त्याचा एक फार मोठा परिणाम बालमनावर होत असतो, मुलांच्या मनावर होत असतो. तर प्रत्येक व्यक्तीत गुणदोष असतात. मग बालसाहित्यात पूर्ण चांगल्या किंवा पूर्ण वाईट अशा व्यक्ती त्या ठिकाणी का दाखविल्या जातात, असा प्रश्न पडतो. याचे उत्तर कदाचित असे असू शकेल की वाईट व्यक्तीच्या दोषांचा आणि चांगल्या व्यक्तीच्या चांगुलपणाचा खोल ठसा, एक मोठा परिणाम बालमनावर उमटावा, हेच त्याच्या पाठीमागचं कारण आहे. चांगले म्हणजे काय, वाईट म्हणजे काय, याची स्पष्ट प्रतिमा बालमनावर ठसावी, या हेतूने अशा प्रकारची पात्रयोजना केली जात असावी. त्यानंतरचा पुढचा जो घटक आहे, बालसाहित्याची भाषा. बघा, हा देखील घटक तितकाच महत्त्वाचा आहे. बालसाहित्याची भाषा हा बालसाहित्य रचनेचा फार महत्त्वाचा घटक आहे. त्याविषयी अधिक माहिती आपण पुढील प्रकरणामध्ये घेणार आहोतच. पण बालसाहित्याची भाषा कशी असावी, तर बालसाहित्याची भाषा श्रुतिमधुर असावी. आपल्या कानांना, आपल्या म्हणजे लहान मुलांना ती ऐकावीशी वाटावी. श्रुतिमधुरता, नाद आणि तालबद्धता अशा गोष्टींमुळे निर्माण होणारी भाषा ही बालसाहित्यामध्ये असते. नाद आणि तालबद्धता निर्माण करायला पुनरावृत्ती उपयोगी पडते. म्हणजे पुनरावृत्तीना, तालबद्धता, श्रुतिमधुरता ही या ठिकाणी महत्त्वाची आहे. बालसाहित्याच्या भाषेमध्ये पुनरावृत्तीतून वाद, नाद, तालबद्धता निर्माण केली जाते. पुनरावृत्तीमुळे निरर्थक शब्दसुद्धा मुलांना गमतीशीर व श्रवणीय वाटतात. एखाद्या ध्वनीची, एखाद्या शब्दाची, एखाद्या वाक्याची पुनरावृत्ती, रिपिटेशन केल्यामुळे तो ध्वनी, तो शब्द, ते वाक्य बालवाचकाच्या, बालमनाच्या क्षितिजावर पुन्हा पुन्हा रेंगाळत राहते. उदाहरणार्थ, राजा मंगळ वेडेकरांचं एक शिशुगीत पहा, खूप छान आहे. अगड बगड डे चिकिडंग, गोल गोल फुग्याचा लाल लाल रंग, तिरकिट तिरकिट तडम तडम, फू फू फुगा फुगला टम्म, कडकट्ट कडकट्ट कडाडकट्ट, फू फू फुगला फुटला फट्ट. बघा, आता ह्या गाण्यामध्ये तिरकीट तिरकीट, तडम तडम, फू फू फुगा असे जे शब्द आहेत त्यांची पुनरावृत्ती केलेली आहे. ड फ त ल क या अक्षरांची पुनरावृत्ती केली आहे, या आवाजाची पुनरावृत्ती या गीतामध्ये केलेली आहे. आणि अशा प्रकारे बालसाहित्यामध्ये भाषेमधली नादमयता, पुनरावृत्ती या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि अशा सर्व मुद्द्यांचा विचार करता बालसाहित्य म्हणजे काय हे आपल्या निश्चितपणे लक्षात आलेलं असेल. त्यानंतर आपण आतापर्यंत जो भाग पाहिला त्याचा सारांश थोडक्यात आपण घेणार आहे. खरं तर
या घटकामध्ये आपण बालसाहित्याच्या विविध व्याख्या पाहिल्या. अनेक मोठ्या बालसाहित्यांचे विचार या ठिकाणी समजावून घेतले. बालसाहित्य कशाला म्हणायचं याची व्याख्या देखील आपण पाहिली. मानवी व्यवहार व मानवेतर सृष्टीविषयी जिज्ञासापूर्ती करणारे, त्यांच्यामध्ये चांगल्या वाईटाची जाण निर्माण करून त्यांचे व्यक्तिमत्व सुसंपन्न करणारे जे साहित्य असते ते म्हणजे बालसाहित्य. त्यानंतर बालसाहित्याचे स्वरूप देखील आपण अभ्यासले आणि आत्ता जो पाहिलेला घटक आहे या घटकाच्या अध्ययनातून, या घटकाच्या अभ्यासातून आपल्याला बालसाहित्याचे स्वरूप या ठिकाणी स्पष्ट होत आहे. या ठिकाणी हा घटक तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.